नमस्कार मैत्रिणींनो. तर आता आज आपण बघणार आहोत की या व्हिडिओमध्ये मी सदाफुली पायपुसणी कशी बनवायची ते तुम्हाला शिकवलेली आहे. हे जरा नाव युनिक वाटते, तुम्हाला थंबनेलवरून कळालंच असेल की आजचा व्हिडिओ कोणता आहे. तर कसं झालं, माझ्या पायपुसणीचे 1-2-3 व्हिडिओ मी अपलोड केले होते, त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आणि बऱ्याच ताईंच्या कमेंट खूप छान आला. त्याच्याबद्दल मी त्यांचे खूप खूप धन्यवाद, आभार मानते. आणि बऱ्याच ताईंच्या वाईटही कमेंट आल्या, तर त्याच्याबद्दलही मला काही वाटलं नाही. कारण कसं असतं, चुका पण सांगणे फार महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही जर माझ्या काय चुकतंय हे चूक सांगितल्याशिवाय मला कळणार नाही. बऱ्याच ताई म्हटल्या की तुम्ही सांगण्यापेक्षा बडबड जास्त करता, तर त्यांचेही मी खूप आभार मानते. कारण कसं होतं मैत्रिणींनो, बडबड म्हणजे कसं आहे, आता त्या ताई नवीन आहेत, म्हणजे त्यांना म्हणजे अजून त्या मशीनवर पण बसलेल्या नाही किंवा त्यांनी अजून पायपुसणी शिवलेली नाही. त्यासाठी त्यांना स्टेप बाय स्टेप सांगावं लागतं आणि त्यासाठी थोडीशी बडबड करावीच लागते. त्याबद्दल ज्या ताईंनी मला कमेंट केली की जास्त बडबड करता, त्यांचेही खूप आभार. कारण त्यांनीही मला काय माझं चुकतंय तेही सांगितलं. तरी इथून पुढे तुम्ही जे काही माझे व्हिडिओ बघणार आहात त्यालाही तुम्ही काही तुमचं म्हणजे काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंट करा. ज्या ताईंनी कमेंट केल्या छान, त्यांचेही धन्यवाद. आणि ज्यांनी मला थोडंसं वाईट कमेंट केल्या त्यांचेही मी धन्यवाद मानते. कारण शेवटी जे चुकलं आहे ते सांगणं पण फार गरजेचं आहे. चुकातूनच माणूस सुधारतो. आणि तर मैत्रिणींनो, कसं आहे, आजच्या व्हिडिओमध्ये मी सदाफुली पायपुसणी कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि ही सदाफुली पायपुसणी खूप सोपी आहे, सुंदर आहे आणि खूप छान दिसणार आहे. तर मैत्रिणींनो, स्टेप बाय स्टेप बघा, व्हिडिओ छान होणार आहे. आणि ही सदाफुली पायपुसणी मी खूप सविस्तर म्हणजे स्टिचिंग पण दाखवलेलं आहे, कटिंग पण दाखवलेलं आहे. मेन फॅब्रिक अस्तर कसं लावायचं ते सगळं काही मी शिकवलेलं आहे. आणि बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंट मला आल्या होत्या की ताई तुम्ही पायपुसणीचे म्हणजे जे काही तुम्हाला नवीन नवीन आयडिया आहेत ते तुम्ही आम्हाला पायपुसणीचे व्हिडिओ करून तुम्ही पाठवा. त्यासाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. तर हा व्हिडिओ नक्की बघा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर चला करूया सुरुवात. तर मैत्रिणींनो, बघू शकता, आज आपण बघणार आहोत की सदाफुली पायपुसणी कशी शिवायची मी तुम्हाला सांगणार आहे. खूप सोपी आहे. आपल्याला एक परात घ्यायची आहे आणि परात कापडावर ठेवायची आहे. हे मेन फॅब्रिक आहे. आपल्याला 2 तुकडे ह्याचे करायचे आहेत, खालून आणि वरतून. हे मेन फॅब्रिकच आपल्याला लावून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, ज्या मैत्रिणी नवीन शिकतात त्यांनी व्यवस्थित बघा, म्हणजे त्यांना लगेचच पायपुसणी घरातल्या कापडापासून बनवता येते. तर तुमचे जे काही जुने कपडे असतील तर ते मैत्रिणींनो टाकून देऊ नका, त्याचाही खूप छान वापर होतो. आणि बघू शकता, अशा पद्धतीने मेन फॅब्रिक कट केलेलं आहे. आपल्याला थोडंसं फिटनेसपणा येण्यासाठी, थोडंसं जाडसर होण्यासाठी अस्तर लावणे पण फार गरजेचं आहे. त्यासाठी अस्तरचेही 2 तुकडे मी येथे कट करून घेत आहे. येथे मी जे कपडे वापरत नाही, म्हणजे पॅन्ट म्हणा, टॉप म्हणा, पडूनच आहे, त्याचं मी तुम्हाला शिकवत आहे. अशा पद्धतीने जे मेन फॅब्रिक आहे ते कटिंग केलं. आता अस्तरचं पण आपल्याला गोल असं कटिंग करायचं आहे परात ठेवून. तर बघू शकता, मेन फॅब्रिक त्याच्यावर ठेवायचं आहे. अशा पद्धतीने आता तुम्ही काय करा, मेन फॅब्रिक आणि अस्तर असे 2 तुम्ही पानं करा. आता एक मी केलेलं आहे, त्याला टाचणी लावलेली आहे. टाचणी का लावायची, जेणेकरून आपलं मेन फॅब्रिक आणि अस्तर हलू नये आणि व्यवस्थित स्टिचिंग व्हावं, फिनिशिंग सहित शिवण व्हावं, यासाठी आपल्याला टाचणी लावून घ्यायची आहे. थोडा वेळ लागू द्या, पण टाचणी लावूनच तुम्ही शिवायला घ्या. तर अशा पद्धतीने मी मशीनवर बसलेले आहे मैत्रिणींनो. स्टेप बाय स्टेप बघा. आता बघा, मी पूर्णपणे मेन फॅब्रिक आणि अस्तर शिवून घेत आहे. अशा पद्धतीने 2 पानं तुम्हाला मेन फॅब्रिक आणि अस्तर शिवून घ्यायचं आहे. आणि काहीच अवघड नाही ह्याच्यामध्ये, पूर्णपणे सोपं आहे. आणि आपली ही डोअरमेंट आहे ती खूप सुंदर होणार आहे. आपली सदाफुली पायपुसणी आहे, हे डोअरमेंट अट्रॅक्टिव्ह होणार आहे. गौरी गणपतीचे सण आलेले आहेत, त्यामुळे आपल्या ताई बऱ्याच महिला हळदी कुंकवाला येतात, त्यावेळेसही तर तुम्ही डोअरमेंट घरासमोर टाकली, दारासमोर, तरी त्यांना फ्रेश वाटेल, प्रसन्न वाटेल. त्यामुळे म्हटलं चला, सण आलाय तर आपण युनिक अशी डोअरमेट आपल्या मैत्रिणींना शिकवूया. ही पायपुसणी डोअरमेंट खूप सुंदर दिसणार आहे. तर तुम्ही नक्की हे डोअरमेंट बघून शिवू शकता. तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी सगळं एकदम झूम करून कसं शिवायचं ते सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीने दोन्ही पानं आपल्याला शिवून घ्यायचे आहेत. आता दोन्ही पानं आपल्याला एकत्र अटॅच करायचे आहेत. आणि त्यासाठी मैत्रिणींनो काय करायचं आहे, दोन्ही पानं अटॅच करताना आपल्याला पिन लावायचे की जेणेकरून
ती दोन्ही पानं इकडं तिकडं सरकू नये आणि आपलं कमी जास्त अंतर होऊ नये, त्यासाठी मी मधोमध पिन लावलेली आहे. अशा पद्धतीने आता दोन्हीही पानं आपण शिवून घ्यायची आहेत. तर एकदम चार शिवलं ना पानं तर काय होतं माहिती का, घुंगटा पडतो, गुढी पडते आणि व्यवस्थित फिनिशिंग येत नाही. त्यासाठी थोडा वेळ लागू द्या, पण दोन्ही पानं मेन फॅब्रिकाने असतं असे शिवून घ्या. आता बघा सदाफुलीचं आता कसं मेजरमेंट घेत सांगते. 5-5 अंतरावर आपल्याला पाकळ्या काढायच्या आहेत. 5-5 अंतरच धरा मैत्रिणींनो, कमी जास्त धरू नका, कारण पाकळीचा आकार जर कमी जास्त झाला ना तर खूप असं म्हणजे बेकार दिसतं, चांगलं वाटत नाही. त्यासाठी व्यवस्थित आकार यावा यासाठी 5-5 इंचाच्या अंतरावर आपल्याला अशा सदाफुलीच्या पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत. बघू शकता त्यासाठी मी चॉकचा वापर केला आहे की जेणेकरून तुम्हाला कळावं मी कुठे कुठे खूण केलेली आहे. आणि बघू शकता आता सदाफुलीचा आकार किती सुंदर आलेला आहे. 5-5 इंच एवढं लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने सदाफुलीचा आकार मी देऊन घेतलेला आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, लेस आपल्याला पूर्णपणे सदाफुलीचं जे आपण आखून घेतलेलं आहे फूल, त्याला हे अशा पद्धतीने लेस आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे स्टेप बाय स्टेप बघा. आणि तुमच्याकडे लेस जर नॉर्मल म्हणजे छोटी असेल तरीही लावू शकता, थोडीशी ब्रॉड असेल तरी लावू शकता. ब्रॉड असली म्हणजे कसं अट्रॅक्टिव्ह दिसतं, छान दिसती पायपुसणी, त्यासाठी माझ्याकडे ब्रॉड पायपुसणी होती, ब्रॉड लेस होती, त्यासाठी मी लावत आहे. ही ब्रॉड लेस माझी साडीची होती, ती साडी मी वापरत नव्हते, त्याची काढली होती, ती पडूनच होती, तर म्हटलं चला ह्याचा वापर करूया. त्यासाठी ही ब्रॉड लेस मी सदाफुलीच्या ह्या आकाराला लावून घेतलेली आहे. तुमच्याकडे कोणतीही ब्रॉड लेस किंवा साधी असेल तरी तुम्ही लावू शकता. अशा पद्धतीने थोडीसा वेगळा कलर असावा पायपुसणीपेक्षा, की जेणेकरून आपण काय डिझाईन केली हे आपल्यालाही दिसावं आणि छानही दिसावं, यासाठी मी वेगळ्या कलरची म्हणजे हे लावलेलं आहे, लेस लावलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, अल्टर वेगळं कापड म्हणजे गुलाबी कलरचं घेतलेलं आहे. 3 इंच रुंदी, उंची तुम्हाला आवडीप्रमाणे घ्या. आता आपल्याला काय करायचं आहे, फ्रिल टाकून घ्यायचे आहेत. फ्रिल 1-1 इंचावर तुम्ही घेऊ शकता किंवा अर्धा इंचावर तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. आता हे मी येथे 1-1 इंचावर फ्रिल घालून घेणार आहे. आता त्या अगोदर आपल्याला जे काही आपण तुकडे तुकडे केलेले आहेत ते आधी अटॅच करून घ्यायचे आहेत आणि नंतर आपल्याला कडेने असं गोड घालून घ्यायचं आहे. आणि गोड घालून घेतल्यानंतर फ्रिल कशी घालायची ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघू शकता स्टेप बाय स्टेप बघा. त्यासाठी मी सगळं काही शूट करून तुम्हाला दाखवलेलं आहे. तर आता बघा गोड घालून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मी सगळं काही कापडाला गोड घालून घेत आहे. तुम्हीही अशा पद्धतीने गोड घालून घ्या की जेणेकरून तुमची पायपुसणी डोअरमेंट आहे ती फिनिशिंग सहित आणि खूप छान अशी दिसावी, यासाठी बघू शकता आता पूर्णपणे मी गोड घालून घेतलेला आहे. आणि आता आपल्याला फ्रिल पाडून घ्यायचे आहेत. फ्रिलसुद्धा पाडणं खूप सोपं आहे. 1-1 इंचावर तुम्ही फ्रिल पाडून घ्या, तुमच्या आवडीनुसार 1.5 इंच 2 इंचावर तुम्ही घेऊ शकता. तुमच्याकडे जर कमी कापड असेल तर तुम्ही 1.5 इंचावर पण घेऊ शकता. आता इथे जास्त होतं म्हणून मी 1 इंचावर घेतलेली आहे, तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. तर बघू शकता आता पूर्णपणे फ्रिल घालून झालेली आहे. आता ही फ्रिल आपल्याला आपल्या डोअरमेंट आपल्या पायपुसणीला अटॅच करून घ्यायची आहे. तर कशी करायची तुम्हाला शिकवते. आता तुम्ही अगोदर उलटं सुलटं बघून घ्या. आता मी उलटं जोडणार आहे आणि नंतर सवच्च करणार आहे. बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला उरपाटा असं जोडून घ्यायचं आहे. शक्यतो डबल टिपा मारा की जेणेकरून आपल्या डोअरमेंटची शिलाई उसवली नाही पाहिजे आणि फिनिशिंग ही चांगलं आलं पाहिजे. त्यासाठी थोडीशी काळजी घ्या आणि व्यवस्थित आणि हळू शिवा की जेणेकरून त्याचं फिनिशिंग ही चांगलं येईल आणि आपल्यालाही छान वाटेल. कारण आपल्याला छान वाटलं की समोरच्याला छान वाटतं मैत्रिणींनो. अशा पद्धतीने फ्रिलचं जे कापड आहे ते कॉन्ट्रास्ट घ्या, वेगळं घ्या की जेणेकरून आपली पायपुसणीला ते उठून दिसलं पाहिजे, म्हणजे कॉन्ट्रास्ट कलर घ्या. अशा पद्धतीने पूर्ण टिप मारून झालेली आहे. आता मी डबल टिप मारत आहे की जेणेकरून पायपुसणी उसवू नये. अशा पद्धतीने मॅचिंग कलर वापरा, डबल टिप मारा की जेणेकरून उसवणार नाही, याची तुम्ही काळजी घ्या. तर बघू शकता आता पूर्णपणे आपलं डोअरमेंट पायपुसणी तयार झालेली आहे. तर बघू शकता सदाफुली पायपुसणी किती सुंदर आपली अट्रॅक्टिव्ह झालेली आहे. वेळ लागत नाही, पण मी येथे तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितल्यामुळे थोडासा माझा वेळ गेला. तुम्हाला लगेचच तुमचं एक 6 ते 7 मिनटात होऊ शकते. तर अशा पद्धतीने पूर्णपणे मी शिवून घेतलेले आहे. मध्ये छोटंसं असं पिवळं मी फूल लावलेलं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही लावूही शकता, नको असेल तर
तुम्ही लावायची पण गरज नाही, पण मला हे ते आवडलं म्हणून मी छोटंसं पिवळं फूल लावलेलं आहे. अशा पद्धतीने पायही ठेवून दाखवत आहे. तर बघू शकता आपली सदाफुली पायपुसणी किती छान झालेली आहे, कारण ह्याला सदाफुलीचा आपण आकार दिलेला आहे लेस लावून, त्यामुळे ह्या पायपुसणीला सदाफुली पायपुसणी म्हणतात. तर अशा पद्धतीने आता गौरी गणपतीचे सण आलेले आहेत, तर तुम्ही अशी सदाफुलीची पायपुसणी दारासमोर टाकू शकता, की बरेच जण आपल्या घरात हळदी कुंकवाला येतात, त्यांनाही छान वाटतं. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यावर माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्याकडे येतील, त्यासाठी सबस्क्राईब करा आणि नक्की कमेंट करून सांगा. काही शंका असतील तर कमेंट करून सांगा, काही चुकलं तरी कमेंट करून सांगा. आणि ही पायपुसणी सदाफुली पायपुसणी कशी वाटली मला नक्की सांगा. हे डोअरमेट कसं वाटलं तेही मला सांगा. तर बघू शकता किती सुंदर छान आपली पायपुसणी येथे तयार झालेली आहे मैत्रिणींनो. तर तुम्हीही तुमच्या घरामध्ये जर कपडे असतील शिल्लक तर टाकून देऊ नका. त्याचा असा युजफुल वापर तुम्ही नक्की करू शकता. नवनवीन आयडिया तुम्ही नक्की बनवू शकता. तर बघा किती सुंदर अशी पायपुसणी आपली तयार झालेली आहे. तर भेटूया आपण अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये.